हा मोर्चा काढण्यासाठी सुरुवातीला पोलिसांनी नकार दिला होता। यानंतर आंदोलकांची धरपकड करण्यात आली आणि या धरपकडीमुळे सहभागी मराठी व्यक्तींनी मात्र संताप व्यक्त केला। मैडम जाओ कंप्लीट दडपशाही आहे। जी इमर्जन्सी इंदिरा गांधीने केली नाही ती इमर्जन्सी आता देवेंद्र फडणवीस सरकारने आणि गृहमंत्र्यांनी केली। मी कुठलाही पक्ष, मी मराठी पक्षाचा आहे, मराठी भाषेचा आहे, मराठीचा सन्मान करणारा आहे। आम्हाला परमिशन का दिली गेली नाही? जर संविधान इथे पाळलं गेलं का जात नाहीये पाळलं? संविधानाच्या खिलाफ आम्ही जात नाहीये। आम्हाला हक्क आहे, संविधानाने आम्हाला दिलेला आहे आपला विरोध प्रगट करायचा। आम्ही शांततेने मोर्चा करतोय। इथं पोलीस प्रशासन दडपशाही करून मग याच्यानंतर जर काही अतिरेक झाला, काहीतरी झालं तर त्याचा उद्रेक कुठे होणार? काहीतरी अघटित घटना घडण्याला उद्रेक होणार की नाही? म्हणून आम्ही पोलिसांना पण आवाहन करतोय की त्यांनी कुठेही दडपशाही करू नये। त्यांनी आम्ही शांततेत जातो, आम्हाला शांततेत जाऊ द्या। आम्ही काही कुठलेही अनुचित प्रकार घडणार नाही मोर्चामध्ये, पण जर अशी दडपशाही झाली तर नक्कीच होईल आणि त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही। पंचायती मोर्चा नाही, फक्त मराठीचा मोर्चा आहे। फक्त मराठी, ओनली मराठी। तुम्ही इतर धर्मियांना सुद्धा काय आवाहन कराल? इतर धर्मियांना तुमच्या मी बोलते बाहेर राज्यात आते माणसं महाराष्ट्रामध्ये कमवायला 20 वर्ष झाले म्हणते, 80 वर्ष झाले, 3 पिढी झाली। यांचा गरज नाही मराठी शिकवायला पाहिजे ना। दुबई जाते, चायना जाते, दुसऱ्या स्टेटमध्ये जाते। 2 वर्षामध्ये दुबईची भाषा शिकतात का नाही? महाराष्ट्रामध्ये 80 वर्ष झाले, यांच्या गरज असतं नाही की मराठी शिकवायला? पोलीस म्हणतात 3 तारखेला परवानगी नव्हती, पोलीस म्हणतात त्यांच्याकडे परमिशन आहे का? परमिशन नाही का? मोर्चा काढला महाराष्ट्रामध्ये, मारवाडी गुजराती मोर्चा काढला। तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे, मराठी मोर्चा काढू शकत नाही का? काढू शकत ना? परमिशन कशा दिले नाही? अन्याय आहे, लय बोर अन्याय आहे। महाराष्ट्रामध्ये मराठी मोर्चा काढू शकत नाही तर का पाकिस्तानमध्ये काढू घ्या? आज इथे आमच्या जागेमध्ये येऊन आमच्या बिल्डिंग बांधतायत हे लोक आणि आम्हाला गरज येत नाही। हे गुजराती मारवाडी लोक एवढा अत्याचार करतात आमच्यावर। बाई देऊन द्या। जय महाराष्ट्र, जय शिवाजी।